नमस्कार मित्रांनो, निफ्टी पोस्ट मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हे आजचं मार्केट एक जवळपास फ्लॅट ओपनिंगमध्ये ओपन झालेलं आणि ओपन होताच एक 200 पॉईंटचा त्यांनी डाऊन साईडला मूव्ह केलेलं. आणि या ठिकाणी म्हणजे 52,500ला एक सपोर्ट होता आणि त्यानंतर 52,400चा एक सपोर्ट. हा सपोर्ट ओआय डेटाच्या हिशोबाने नव्हता, हा सपोर्ट होता याच्या हिशोबाने, प्राइस ॲक्शनच्या हिशोबाने. कारण काल मार्केटने ज्या मोमेंट केलेल्या आहेत त्या हिशोबाने तो सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण ड्रॉ केलेला. ही एक लेवल बनत होती जी तोडली तर मार्केट 52,000पर्यंत जाईल असं आपण बोललेलो. आणि जर या लेवलला सस्टेन केलं मार्केट तर पहिलं टार्गेट आजचा जो कालचा जो डे हाय होता तो म्हणजे 52,746च्या जवळपास. नाही, आजची ओपनिंग आहे, आजचा जो ओपनिंग आहे 52,746च्या त्या ठिकाणी फर्स्ट टार्गेट. आणि जर या लेवलला सस्टेन केलं तर आपण बोललो होतो की जे टार्गेट असणार आहे ते असणार आहे 53,000चं. आणि मार्केट बघा, एक्झॅक्ट जे ॲनालिसिस आपण केलं त्या हिशोबानेच मार्केट मूव्ह केलेलं. आपला हा एक ट्रेड झालेला, त्यानंतर मग आपण मार्केटमध्ये नव्हतो. मार्केटमध्ये आपण फक्त फर्स्ट मॉर्निंगचं सेशन असतो 9 ते 11 आणि जर ट्रेड नाही मिळाला त्या दरम्यान तर मग आपण एक्सटेंड करतो. अदरवाईज आपण 2 घंट्यामध्ये मार्केट फिनिश करून बाकीचे आपले जे काम आहेत त्यामध्ये एंगेज होऊन जात असतो. तर या ठिकाणी हा एक ट्रेड बनलेला. जेव्हा इथे मार्केट या लेवलपर्यंत पडलं त्याच वेळेला मी इथे तुम्हाला सांगितलं होतं, लाईव्हमध्ये तुम्ही चेक करू शकता लाईव्ह मार्केट ॲनालिसिसमध्ये, की इथनं मार्केटने काय व्हायला पाहिजे, एक सपोर्ट घ्यायला पाहिजे. आणि हा जर सपोर्ट सस्टेन नाही झाला तर मग तुम्ही खालच्या टार्गेटसाठी जाऊ शकता. आणि बघा इथे मार्केटने लगेच एक सपोर्ट घेतलेला ग्रीन कॅन्डल, पण तो सपोर्ट सस्टेन नाही झाला तर मग आपण इथे ऑर्डर आपली एक्झिक्यूट केलेली आणि आपलं हे टार्गेट या पद्धतीने आपण एक 1:2चं टार्गेट इथे जवळपास बुक केलेलं. त्यानंतर मग जाता जाता मी तुम्हाला सांगून गेलेलो की जर मार्केट या लेवलला क्रॉस नाही करत, सस्टेन होईल तर मार्केट रिकव्हरी देऊ शकतं व्ही शेप. आणि जर आजच्या ओपनिंगच्या वर त्यांनी सस्टेन केलं तर मग 53,000चं टार्गेट आपण सांगून दिलं होतं तुम्हाला. आणि मग आपण मार्केटमध्ये नव्हतो, पण मार्केटने बघा मग त्याच पद्धतीने मूव्ह केलेलं. मार्केट इथे सस्टेन झालेलं, एक ग्रीन ही कॅन्डल बघा, आणि तिथून मार्केटने मग एक छोटंसं रिटेस्ट करून एक चांगल्या पद्धतीची रॅली इथे तुम्हाला दिलेली. आता हा ट्रेड जर तुम्हाला पकडायचा असता तर तुम्ही कसा कॅच केला असता बघा, या पद्धतीने तुम्हाला हा ट्रेड कॅच करावा लागला असतं. 53,000पर्यंत जे आपलं टार्गेट होतं सपोज, एस एल काय एक 60 पॉईंटचा आणि टार्गेट बघा 450 पॉईंटचा. आणि पहिलं टार्गेट जे तुमचं राहिलं असतं तो राहिला असता डे हाय. तर ॲटलिस्ट तुम्ही नाही म्हटलं तरी पहिलं टार्गेट तुम्ही बुक करू शकले असते. इथे एक 200 पॉईंटचं टार्गेट तुम्ही इथे आरामशीर घेऊ शकले असते. आणि हे सिंगल शॉटमध्येच त्यांनी मार्केटने आपल्याला इथे दिलेलं आहे. सो आता आपण बघूया की मार्केट नेक्स्ट काय मूव्ह करू शकतो. एक नवीन टॉपला मार्केट इथे आलेलं आहे असं समजा, आणि इथून मार्केट रिव्हर्सल होण्याचे चान्सेस दिसतात बिकॉज मार्केटने एक डोजी फॉर्म केलेली आहे. आणि या डोजीनंतर मार्केट कंटिन्युएशन पण करू शकतो. 54,000 पहिलं टार्गेट आपलं राहणार, 53,500 आणि 54 असं. आणि जर मार्केटला खाली जायचं असेल तर खाली जायसाठी मार्केट बेरिश बनायला फार वेळ लागेल. आता त्याला जवळपास या चॅनलला तोडून वापस
जावं लागेल. हे जे एक चॅनल बनतं ना, या चॅनलला जेव्हा तोडेल मार्केट, जेव्हा याचा ब्रेकडाऊन होईल त्यावेळेलाच मार्केट बेरिश आहे असं आपण बोलू शकतो. अदरवाईज मार्केट सध्याला तर बुलिशच आहे. सो असो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही सजेशन असल्यास कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. थँक्यू.